मित्रांनो, या बँकेची कर्जमाफी होणार का? त्या बँकेची कर्जमाफी होणार का? असे प्रश्न शेतकऱ्याच्या माध्यमातून वारंवार विचारले जात आहेत. मित्रांनो, याच्या आधी झालेल्या कर्जमाफी योजनांमध्ये नेमके कोणत्या बँकेची कर्जमाफी केली गेली होती, त्या नेमक्या बँका कोणत्या आहेत, त्याच्याबद्दल सविस्तर माहिती आणि मॉर्गेज लोन हे माफ होऊ शकतं का? शेतीवरती नेमकं कोणतं काढलेलं लोन हे माफ होत असतं, या संदर्भातील सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करू. मित्रांनो, चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. आपल्या या चॅनलच्या माध्यमातून आपण शेतकऱ्यांपर्यंत वेळोवेळी योग्य आणि खरी माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो. मित्रांनो, चॅनलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. मित्रांनो, मेन मुद्दा म्हणजे नेमके कोणत्या बँकेची कर्जमाफी केली जाते. तर मित्रांनो, ज्या बँका शेतकऱ्यांना कर्जपुरवठा करतात त्याच्यामध्ये मग महत्त्वाच्या ज्या बँका आहेत त्याच्यामध्ये मित्रांनो सर्वात प्रथम कोणत्या बँकेची कर्जमाफी केली जाते. आतापर्यंत याच्या आधी जी छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना झालेली आहे त्याच्या अंतर्गत कोणत्या बँकेची कर्जमाफी केली गेलेली होती, या संदर्भातील माहिती आपण आता बघू. मित्रांनो, त्याच्यामध्ये सहकारी बँका, ज्याला आपण जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका म्हणतो, त्याच्यानंतर PSCA अंतर्गत येणारी प्राथमिक कृषी पतसंस्था, त्याच्यानंतर व्यावसायिक बँका ज्याच्यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया असेल, पंजाब नॅशनल बँक असेल, त्याच्यानंतर बँक ऑफ इंडिया असेल, सेंट्रल बँक असेल, महाराष्ट्र बँक असेल, या सर्व म्हणजे या सर्व बँकांची ही कर्जमाफी केली गेलेली होती. मित्रांनो, त्याच्यानंतर ज्या प्रादेशिक ग्रामीण बँका असतात त्या बँकांची देखील कर्जमाफी त्या योजनेअंतर्गत केली गेलेली होती. मित्रांनो, या योजनेअंतर्गत देखील या सर्व बँकांची ही कर्जमाफी केली जाणार आहे. मित्रांनो, मेन म्हणजे जी नाबार्ड संस्था असते, जी अग्रणी बँक म्हणून कृषी क्षेत्रातील जे अग्रणी बँक म्हणून संबोधली जाते, ती नाबार्ड ही बँक या सर्व बँकांना लोन देत असते. त्याच्यामुळं शेतकऱ्यांना हे कर्ज उपलब्ध होत असतं. मित्रांनो, ज्या ज्या बँका शेतकऱ्यांना पीक कर्ज देतात त्या सर्व बँकाची ही कर्जमाफी होत असते. त्याच्यामुळं तुमचं कोणत्याही बँकेमध्ये खातं असू द्या, तुम्ही जर पीक कर्ज घेतलेलं असेल तर तुम्हाला नक्कीच ते पीक कर्ज माफ होणार आहे. मित्रांनो, त्याच्यानंतर महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे KCC किसान क्रेडिट कार्डच्या अंतर्गत घेतलेलं लोन हे माफ होतं की नाही. मित्रांनो, KCC अंतर्गत जे लोन घेतलं जातं हे एक पीक कर्जाचाच एक भाग असतो आणि त्याला जे व्याज रेट असतो तो कमी असतो, पण हा पीक कर्जाचाच भाग असल्यानं हे KCCचं देखील हे कर्ज माफ होत असतं. मित्रांनो, त्याच्यानंतर जे मॉर्गेज आपण म्हणतो, जे म्हणजे बऱ्याच शेतकऱ्यांच्या माध्यमातून काही तारण ठेवून मग त्याच्यामध्ये शेतजमीन असेल, त्याच्यानंतर काही समजा इतर गोष्टी असतील, हे गहाण ठेवून तुम्ही कर्ज घेता आणि ते कर्ज नेमकं माफ होतं का? तर जे मॉर्गेज लोन असतं ते माफ होत नसतं, कारण ते दीर्घ मुदतीमध्ये जात असतं. मित्रांनो, कर्जमाफीच्या जे शेतीवरती कर्ज घेतलं जातं त्याचे नेमके 3 प्रकार पडतात. त्याच्यामध्ये मग अल्प आणि मध्यम मुदतीचं कर्ज असेल, त्याच्यानंतर दीर्घ मुदतीचं कर्ज असेल. मित्रांनो, याच्यामध्ये अल्प आणि मध्यम मुदतीचंच कर्ज हे माफ केलं जातं आणि विशेष म्हणजे जे पीक कर्ज असतं, जे तुमच्या पिकावरती एका हंगामासाठी काढलं जातं, तेच जे पीक कर्ज असतं तेच माफ केलं जातं. आणि जे किसान क्रेडिट कार्डचं जे लोन असतं ते देखील पीक कर्जाचाच एक भाग असल्यामुळं ते देखील शेतकऱ्यांना माफ केलं जात असतं. पण आता तुम्ही जर का म्हणसाल का मग आम्ही शेतीवर लोन घेतलेलं आहे, पण ते ट्रॅक्टर खरेदी असेल, फळबागासाठी घेतलेलं असेल, त्याच्यानंतर विविध जमिनीची समजा जी रचना आहे ती बदलण्यासाठी घेतलेली असेल, यांत्रिकीकरणासाठी आम्ही कर्ज घेतलेलं असेल, तर ते माफ होईल का? तर नक्कीच नाही. हे कर्ज दीर्घ मुदतीमध्ये असतं आणि त्याचा डायरेक्टली संबंध हा शेतीशी जरी असला तरी ते दीर्घ मुदतीमध्ये येतं आणि त्याची जी फेडण्याची जी मुदत असते ती 10 वर्ष, 15 वर्ष, 20 वर्ष, काही प्रकरणामध्ये 25 वर्ष देखील ही फेडण्याची मर्यादा असते. त्याच्यामुळं हे कर्ज त्याच्यामध्ये घेतलं जात नाही. फक्त आणि फक्त जे पीक कर्ज असतं, जे तुमच्या पिकावरती मग ते खतं, बियाणं याच्यासाठी जे असतं, ज्या शेतीच्या गरजा पूर्ण करण्यासाठी जे कर्ज दिलं जातं तेच कर्ज या पीक कर्जमाफीच्या अंतर्गत
माफ केलं जात असतं. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. तर मित्रांनो, ही होती एक छोटीशी माहिती. नेमकी तुम्हाला कशी वाटली नक्की कॉमेंटमध्ये सांगा. चला भेटू अशाच नवीन माहितीसह पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.